जितेंद्र आव्हाडांनी पवारांचं घर फोडण्याचं काम केलं असा गंभीर आरोप मंत्री धनंजय मुंडेंनी केलाय। शरद पवार आणि अजित पवारांमध्ये आव्हाडांमुळे दुरावा निर्माण झाल्याचा दावाही धनंजय मुंडेंनी केलाय। तर धनंजय मुंडेंपेक्षा आव्हाड जास्त काळ पक्षात आहेत असा पलटवार पवारांनी केलाय। खऱ्या अर्थाने पवारांचं घर फोडण्याचं काम आणि आदरणीय पवार साहेबांमध्ये आणि दादांमध्ये अंतर आणायचं काम जर कुणी केलं असेल तर ते आव्हाडांनी केलं आहे। आणि ह्याचे अनेक पुरावे आणि साक्षी जर द्यायचे असतील तर अनेक जण माझ्यासहित अनेक जण साक्षी पुराव्यानिशी समोर येतील। आज तुम्हाला ही भावनिकता फक्त एवढ्यासाठीच पाहिजे की आता साहेबानंतर जयंत पाटील साहेब सुद्धा नसावेत, सुप्रियाताई साहेब सुद्धा नसाव्यात, स्वतः फक्त एकटे आव्हाड साहेबच असावेत, यासाठीचा भावनिक भाबळा प्रयत्न। धनंजय जे काय ते मुंडे जे बोलले त्यांनी राष्ट्रवादीमध्ये जो त्यांचा कालखंड गेला त्याच्यापेक्षा कितीतरी वर्ष अधिक आव्हाड हे पक्षाच्यासाठी काम करतात। त्यांनी देश पातळीवर काम केलं, देशातल्या तरुणांचं नेतृत्व केलं, महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये काम केलं आणि राज्य मंत्रिमंडळामध्ये सुद्धा काम केलं। आणि त्यामुळे पक्षाची भूमिका मांडण्याचा त्यांना अधिकार आहे।